ओझर पोलीस स्टेशन हद्दीतील स्वामी समर्थ नगर येथील रहिवासी हरेकृष्णा बाबाजी साहू व्यवसाय HAL सुपरवायझर हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत बाहेरगावी गेले असताना दिनांक 8/3/2025 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रो ओव्हन असा एकूण 2,01,000 रुपयांचा मुद्देमाल तसेच घराबाहेर उभी असलेली फिर्यादियांची मारुती बलोना कार असा एकूण 5,01,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करून चोरून नेला होता. सदरबाबत ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली कार ही सटाणा परिसरात काही संशयित घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी सटाणा ते मालेगाव रोड परिसर तसेच उसपदे गाव परिसरात सापळा रचून मेटल ग्रे रंगाची विना नंबर प्लेटची बलोनो कारचा पाठलाग करून खालील सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे, सागर रामचंद्र जगताप, संजय छोटू पहाडे, तुषार गोपाळ जाधव, महादेव सदाशिव मालखेड यातील ताब्यात घेतलेल्या आरोपी यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यांच्या कब्जातून वरील गुन्ह्यात चोरी गेलेली मारुती बेलोनो कार क्रमांक MH15FN 2004 तसेच 2 घड्याळे रोख रक्कम असा एकूण 6,32,560 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्ह्याच्या पुढील तपास कामी ओझर पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले. यातील आरोपी शिवाजी उर्फ शिवा सदाशिव मालखेडे हा सराईत गुन्हेगार असून तो वेगवेगळी गँग तयार करून घरफोडी व चोरीचे गुन्हे करत असतो. सदर आरोपींवरती यापूर्वीही नाशिक ग्रामीण व नाशिक शहर आयुक्तालय हद्दीत चोरी, घरफोडी व या सदर खालील बरेच गुन्हे दाखल झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींकडून घरफोडी व चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती अबिदाता शिंदे यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप, पोलीस अंमलदार विनोद टिळे, प्रवीण गांगुर्डे, सुधाकर बागुल, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, सुभाष चोपडा, शरद मोगल, रवींद्र गवळी तसेच ओझर पोलीस स्टेशनचे दीपक गुंजाळ यांच्या पथकाने 12 तासाच्या आत सदरचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे. वृत्तसंकलन रफिक सय्यद.